नमस्कार. एम-बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरात संपूर्ण विदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे चर्चेत असलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांचे विशेष तपासणी सत्र सुरू असताना अनेक व्यापारी आणि दुकानदारांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ, विनापरवाना व्यवसाय आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे आता अनेक दुकानदारांनी सावध भूमिका घेतली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातही या मोहिमेचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील अनेक खाद्यपदार्थ विक्रेते आणि व्यावसायिकांकडे अद्याप फूड लायसन नव्हते, तर काहींनी लायसनचे नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल केले नव्हते. मात्र तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या संभाव्य भेटीची चर्चा सुरू होताच शहरातील तब्बल 250 ते 300 व्यावसायिकांनी नवीन फूड लायसनसाठी अर्ज केले असून अनेकांनी जुने परवाने नूतनीकरण केले आहेत. यामुळे चांदूर रेल्वे शहरातील व्यापारी वर्ग अधिक सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नियमांचे पालन करणारे आणि दर्जेदार व्यवसाय करणारे व्यापारी बिनधास्त असले तरी भेसळ, अनधिकृत व्यवसाय किंवा नियमभंग करणाऱ्यामध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार तुकाराम मुंढे यांची टीम चांदूर रेल्वेत दाखल झाल्यास अनेक व्यावसायिकांची तपासणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी आवश्यक कागदपत्रे, परवाने आणि नियमांचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की अशा कारवाईमुळे ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होईल. तसेच नियमांचे पालन करणाऱ्या प्रामाणिक व्यावसायिकांनाही याचा फायदा होणार आहे. एकंदरीत तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या चर्चेने चांदूर रेल्वे शहरातील व्यापारी वर्ग सतर्क झाला असून भेसळखोर आणि नियमभंग करणाऱ्यांची मात्र चांगलीच झोप उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, एम-बी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती.